नमस्कार मित्रांनो, मी प्रदूष पीएस अकॅडमी मधून तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेक्शन मध्ये आपण बघूया, आजच्या जे बजेट सेक्शन झालं होतं बजेट सेक्शन नुसार आज आपले कोणते स्टॉक जे आपल्या एंट्रीसाठी आलेले ज्यामध्ये आपण 5% 10% साठी आपण एंट्री घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये बजेट सेक्शन मध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी मध्ये कोणते ट्रेड आपण लाईव्ह मार्केटमध्ये प्लॅन केले होते ते आपण आजच्या सेक्शन मध्ये डिटेल्स मध्ये डिस्कस करूया. सो आज आपण 3 स्टॉक आपण रिकमेंड केलेले जे आपल्याला स्विंग साठी आपण प्लॅन करू शकतो, ज्यामध्ये आपण 5% 10% साठी आपल्याला एंट्री प्लॅन करता येईल. प्रॉफिट बुकिंग साठी कोणताही स्टॉक आज आलेला नव्हता. प्रॉफिट बुकिंग जर आपण बघितलं तर आपण जे कालचे स्टॉक रिकमेंड केला होता त्यामधला एक स्टॉक जो आहे तो प्रॉफिट बुकिंग मध्ये जवळपास त्यांनी 5% ची रॅली दिली होती, जो आपण काल प्लॅन केला होता BCL, जो अजून सुद्धा होल्ड आहे. BCL इंडस्ट्री जर कोणी होल्ड केला असेल तर 66 चा त्यांनी काय दिला होता, आज त्यांनी हाय दिला होता. आणि आपण जे टार्गेट त्यामध्ये ठेवलेले 69 चं टार्गेट ठेवलं होतं, म्हणजे 5% ची रॅली आपल्याला BCL इंडियामध्ये प्लॅन आपल्याला करता आली असती. पण ज्यांनी होल्ड केलेला आहे सो येत्या काही दिवसामध्ये पण आपल्याला 10% रॅली आपल्याला BCL मध्ये पण काय करता येईल, बुक करता येईल. सो आज जे स्टॉक आपण रिकमेंड केलेले आहेत आणि त्याचबरोबर जे बजेट सेक्शन होतं, बजेट सेक्शन मध्ये मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप मोठ्या प्रमाणात होती. निफ्टी, बँक निफ्टी आणि आज फिन निफ्टीची एक्सपायर होती, पण यामध्ये चांगली व्होलॅटिलिटी मिळाली होती. आणि मार्केटनी सेकंड हाफ मध्ये जे बजेटचे अनाउन्समेंट झालं होतं त्यामध्ये एसटीटी जे आपण ऑप्शन फ्युचर ऑप्शन साठी जे आपण एसटीटी युज करतो ते एसटीटी काय झालेले आहेत, ट्रान्झॅक्शन चार्जेस काय झालेले आहेत, वाढलेले आहेत. ओके, 0.1% काय झालेले आहेत, एसटीटी ट्रान्झॅक्शन चार्जेस वाढलेले आहेत. त्यामुळे काय झालं होतं, चांगला इथे फॉल तुम्हाला आलेले दिसले. आणि त्यानंतर परत मार्केटने एक शार्प रिकव्हरी मार्केटने घेतला. म्हणजे मार्केट काय होतं, आज बजेट जरी असेल तरी मार्केट एक ओलाटाईलच मार्केट काय झालेलं आहे, क्लोज झालेलं आहे. मग या ओलाटाईल मार्केटमध्ये आपण लाईव्ह मार्केटमध्ये कोणते ट्रेड आपण प्लॅन केले होते, बजेट अक्रॉस चालू जातो पण आपण सुरुवातीला आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते आणि त्यामध्ये एंट्री एक्झिट करून प्रॉफिट कसे बुक केलेले हे आपण आजच्या सेशन मध्ये काय करूया, डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. तो आज आपण एंट्रीसाठी जे आपल्या बीटीएससी सेटअप प्रमाणे जे स्टॉक जे आले होते त्यामध्ये आपण क्वेस्ट कॉर्पोरेशनचा आपण प्लॅन केलेला आहे, अवंती फीड्स आपण प्लॅन केलेला आहे. आणि त्यानंतर एक पहिला स्टॉक जो आपण फार्माचा जो प्लॅन केला होता गॅलेक्सो, ओके, ग्लॅक्सो फार्मास्युटिकल्स हा एक आपण प्लॅन केला होता. 2750 रेंज मध्ये तो बाय करायचा होता. की आपण जर त्याला होल्ड करणार आहे 2950, म्हणजे आपलं जर टार्गेट जर 10% टार्गेट जर बुक करायचं असेल तर उद्या पण आपण या लेवलला काय करू शकतो, आपण ग्लॅक्सो मध्ये काय करू शकतो, आपण एंट्री आपण प्लॅन करू शकतो. जर 10% साठी आपल्याला जर तो होल्ड करायचा असेल त्याचं टार्गेट जे असणार आहे 2950 या दोन टार्गेट आपण काय करणार आहे, गॅलेक्सो मध्ये आपण काय करू शकतो, आपण एंट्री आपण प्लॅन करू शकतो. 26 आपल्याला काय करायचं, शॉर्ट टर्म साठी आपल्याला स्टॉप लॉस या ठिकाणी आपल्याला फॉलो करावा लागेल. त्यानंतर अवंती फीड, ओके, बजेट रॅलीमध्ये जे आपल्या पॉलिटिकल कंपनीची अनाउन्समेंट केली होती त्यामध्ये एक अवंती फीड, ओके, अवंती फीड एक आपल्याला चांगलं बेसिस होते. आपण त्याला लॉंग टर्म साठी पण हा चांगला काउंटर आहे. तर 640 720 च्या रेंज मध्ये आपण अवंती फीड मध्ये एंट्री प्लॅन करू शकतो. 690 750 प्लस या दोन टार्गेट साठी आपल्याला काय करते, अवंती फीड्स मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची. स्टॉपलॉस जो असणार आहे 590 चा स्टॉपलॉस काय करणार आहे, आपण अवंती फीड्स मध्ये आपण प्लॅन करणार आहे, जो आज आपण या ठिकाणी रिकमेंड केलेला आहे. म्हणजे 640 आजचा जो हाय गेला होता अवंती फीडचा जो आजचा हाय होता तो ऑलमोस्ट 670 चा काय झालेला आहे, हाय गेलेला आहे. आणि आपण जे फर्स्ट टार्गेट जे दिलेले आहे अवंती फीड्स मध्ये, फर्स्ट टार्गेट आपण 690 750 या दोन टार्गेट साठी आपण काय करू शकतो, अवंती फीड्स मध्ये आपण एंट्री प्लॅन करू शकतो. 720 टार्गेट साठी जर तो आपण होल्ड केला त्यामध्ये आपल्याला मोर दॅन 10% आले आपल्याला काय करता येईल, अवंती फीड्स मध्ये येत्या काही दिवसामध्ये सुद्धा आपल्याला काय करता येईल, पीक करता येईल. ओके, सो हा आपल्या बीटीएससी सेटअप मध्ये आलेला आहे. सो आपण आज तो प्लॅन करण्यासाठी काय केलेलं आहे, रिकमेंड केलेला आहे. तिसरा जो स्टॉक आपण प्लॅन केलेला आहे क्वेस्ट कॉर्पोरेशन, ओके, हा 640 730 च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. टार्गेट जे असणार आहे 690 720 या दोन टार्गेट साठी आपण काय करू शकतो, या क्वेस्ट कॉर्पोरेशन मध्ये आपल्याला काय करता येईल, एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल. जो आपल्याला तो बाय करायचा आहे या 640 720 च्या रेंज मध्ये तो बाय करण्यासाठी सांगितलेला आहे. आणि सेम टार्गेट असं 600 720 च्या टार्गेट साठी जरी आपण तो होल्ड केला त्यामध्ये आपले टार्गेट जे असणार आहे तर मोर दॅन 10% ची रॅली आपण काय करू शकतो, या क्विज कॉर्पोरेशन मध्ये पण आपल्याला काय करता येईल, प्लॅन करता येईल. ओके, दोन्हीही सेम रेंज मध्ये अवंती फीड्स आणि क्विज कॉर्पोरेशन पाहिलं तर दोन्हीही सेम रेंज मध्ये आणि टार्गेट पण आपण 10% साठी जर त्याला होल्ड करणार आहे तर दोन्हीही स्टॉक मध्ये आपण सेम टार्गेट आपण काय केलेले, प्लॅन केलेले एंट्री घेऊन प्रॉफिट बुक करण्यासाठी. सो मित्रांनो, हे जे स्टॉक आपण अनालिसिस करतो त्यापैकी आपले मोर दॅन 80% जे स्टॉक असतात ते प्रॉफिट बुकिंग मध्ये येतात. कारण आपण त्यानुसार काय करतो, हा जो सेटअप आहे ज्यामध्ये आज फक्त जर बघितलं तर 15 स्टॉक आलेले आहेत आणि 15 मध्ये पण आपण काय केलेले आहे 2 ते 3 स्टॉक आपण काय केले अनालिसिस करून काढले ज्यामध्ये आपल्याला एंट्री आपल्याला प्लॅन करता येईल.
VCL इंडेक्सेस आपण काली बाय केला होता. जर कोणी आज तो प्रॉफिट बुक केला असेल तर त्यामध्ये किती प्रॉफिट बुक केलेला आहे हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याचे स्क्रीनशॉट आपल्या पीएनएल मध्ये तुम्हाला हे शेअर केले जाते. लाईव्ह मार्केटमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी साठी कोणते ट्रेड प्लॅन केले होते? कारण निफ्टी आणि बँक निफ्टीने चांगला गॅप अप दिला होता आणि गॅप अप दिल्यानंतर बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये चांगली प्रॉफिट बुकिंग आली होती. आणि आपण फिन निफ्टी जो ट्रेड होता तो फर्स्ट वीक मध्ये आपण काय केलं होतं, पी साठी आपण ट्रेड प्लॅन केलं होतं. पण कालच्या कन्सोलिडेशन नुसार एक सडनली डाऊनफॉल आला होता आणि त्यानंतर मार्केट काय झालं होतं, पूर्णपणे साइडवेज राहिलं होतं. आपण जे पहिल्या 2 ट्रेड मध्ये जर आपण ट्रेड जे प्लॅन केले होते हे आपण पी साईडचे ट्रेड आपण काय केले होते, प्लॅन केले होते. त्यामध्ये आपण एंट्री घेऊन प्रॉफिट काय केलं होतं, बुक केला होता. त्यानंतर जसं आपल्या ते बजेटचे अनाउन्समेंट आणि बजेटचे रिडिंग चालू झाले होते त्यानंतर पण मार्केटमध्ये शार्प फॉल आला होता, पण तेवढी रिकव्हरी ही खूप फास्ट आली होती. पण आपल्या सेटअप प्रमाणे मार्केट हे थोडंसं डाऊनफॉल होतं, त्यामुळे आपण पी साईडला काय केलं होतं, आपला व्ह्यू ठेवला होता आणि त्यानुसार आपण तसे प्रॉफिट काय केले होते, आज पी साईडलाच आपण बुक केले होते. ओके, जो आपण हिरो झिरोचा जो कॉल आपण प्लॅन केला होता, मार्केट काय होतं, साईडवेज होतं आणि त्यानुसार काय झालं होतं, मार्केटमध्ये सेकंड हाफ मध्ये सुद्धा एक रॅली आली होती. त्यानंतर आपण एक कॉल आणि पुट हा आपण काय करायचं सांगितलं, फिफ्टीन निफ्टीचा आपण लो प्रीमियमचा आपण बाय करायला सांगितलं. त्यामध्ये आपल्याला 25 तो बाय करायचा आणि 47चा त्यांनी काय दिला होता, या कॉल साईडला हाय दिला होता, जो आपल्या ग्रुपवरती अपडेट केला होता. जवळपास 2:30-3च्या आसपास तो अपडेट केला होता. 25च्या रेमध्ये फक्त कॉल मध्ये एंट्री घेण्यासाठी सांगितली होती. 25ला जर तो कोणी बाय केला असता तर यामध्ये एकाच रॅलीमध्ये जवळपास जे टार्गेट आहे ते मोर दॅन 50% रॅली आहे. टार्गेट आपल्याला इथे काय करता आलं असतं, बुक करता आलं असतं. ज्यांनी एंट्री घेतली होती तर सडनली हाय केला गेला होता, 47चा हाय गेला होता. म्हणजे आपण हिरो झिरो साठी फक्त आपण कॉलवरती एंट्री घेतली होती आणि आपले टार्गेट जे असणारे 50% टार्गेट आपण लॉस साठी आपण त्याला बेअर करतो आणि 100% रॅली दिल्यानंतर आपण त्यामध्ये प्रॉफिट बुक करतो. जर कोणी ह्या कॉलसाठी जर एंट्री प्लॅन केली असेल, 25 रुपयाला जर आपण निफ्टी जर प्लॅन केला असेल, त्यामध्ये चांगली रॅली तुम्हाला इथे एकाच स्टिक मध्ये आपल्याला बुक करता आली असते. तर हे जे आपण स्टॉक अनालिसिस करतो आणि आपण हे जे लाईव्ह मार्केटमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी हे जे ट्रेड आपण प्लॅन करतो, आपला जो सेटअप आहे त्याचबरोबर आपला एक प्रीमियम कॅल्क्युलेटर आपण यूज करतो आणि त्यानुसार ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लाईव्ह मार्केटमध्ये जो आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये कोणता जर ट्रेड येत असेल त्यानुसार आपण त्यामध्ये एंट्री एक्झिट साठी आपण काय करत असतो, त्याला प्लॅन करत असतो. सो मित्रांनो, तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग जर करत असाल तर तुम्ही मला मेंटरशिप प्रोग्राम तुम्ही जॉईन करू शकता, जी आपली पूर्ण 1 वर्षाची बॅच आहे. कारण ऑप्शन हे कन्सेप्ट खूप वास्ट आहे, ते समजण्यासाठी थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. तुम्हाला ऑप्शनचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्या लाईव्ह मार्केटला तुम्ही जॉईन करू शकता. जे आपलं लाईव्ह मार्केट सेशन जे असतं सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये आपण ट्रेड घेत असतो, निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी. या सेक्शनला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर आपल्या या पीएस अकॅडमीच्या वेबसाईटवर तुम्ही जाणार आहात आणि तुमचं नाव, मोबाईल नंबर अपडेट करायचा आणि या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली जाईल. सो तुम्ही उद्याचे जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे आणि उद्या जे एक्सपायरी असणार आहे, निफ्टीची एक्सपायरी असणार आहे, बँक निफ्टीची एक्सपायरी असणार आहे, त्या सेक्शनला जर तुम्हाला अटेंड करायचं तुम्ही सेक्शनला तुम्ही अटेंड करू शकता. त्याचबरोबर वेबसाईटवर तुम्ही जर पाहिलं तर आपले काही रिव्ह्यूज जे आपले मेंटर कॅन्डिडेट आहेत, ऍडव्हान्स टेक्निकल केलेले कॅन्डिडेट्स आहेत, त्यांचे काही रिव्ह्यूज तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. ज्यामध्ये आपल्या आर्मीचे काही कॅन्डिडेट्स आहेत, ओके, एमएनसी कंपनीमध्ये काम करणारे आहेत, ओके, काही आयटी कंपनीमध्ये काम करतात, त्यांचा जो रिव्ह्यू आहे, जे आपल्या ट्रेडिंग करतात किंवा इन्व्हेस्टमेंट करतात ते कोणत्या पद्धतीने करतात रिव्ह्यू तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर आपले मंथली पीएनएल जे आपले मेंटर कॅन्डिडेट जे लाईव्ह मार्केटमध्ये असतात, जे मंथली ट्रेड करतात, सो डेली त्यांचं जे पीएनएल असणार आहे ते मंथली जे शेअर करतात त्यांचा मंथली पीएनएल पण तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, पाहू शकता. सो मित्रांनो, वाट कसली पाहता, हा फॉर्म फिलअप करा आणि लाईव्ह मार्केट जे सेशन असणार आहे 9 ते 10 या सेशन साठी तुम्हाला काय करता येईल, जॉईन करण्याची एक अपॉर्च्युनिटी पीएस अकॅडमी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. सो मित्रांनो, हे जे स्टॉक आपण अनालिसिस करतो हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी तुम्हाला शेअर केलेले आहेत. यामध्ये एंट्री एक्झिट कुठे करायचे हे आपले जे ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट त्यांना माहिती असतात आणि त्यानुसार ते एंट्री घेऊन प्रॉफिट ते बुक करत असतात. त्यांचे पीएनएल तुम्ही आपल्या स्क्रीनशॉट मध्ये पण काय जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर तुमचे जर कोणते स्टॉक जर स्टक झाले असतात तुम्ही आम्हाला सेंड करू शकता, त्यावर तुम्हाला व्यवस्थितपणे सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल. ओके, आणि हे जे अनालिसिस तुम्हाला कसे वाटतात, सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.